आपल्या चॅनलवरती सर्वांना नमस्कार. ऑपरेशन झालं जस्ट आत्ता. नवऱ्याला आणलं बाहेर, थोड्या वेळ आराम वगैरे केलं. आता एक्सरेला घेऊन जायचं आहे. बघूयात आता एक्सरेचं रिपोर्ट वगैरे काय येतो. 3 ठिकाणी फ्रॅक्चर सांगितलेलं आहे, एक मांडीला आणि 2 गुडघ्याला. तर आता काय करावं काय नाही काय कळत नाही. एक करायला गेलो आणि एक झालं. काय देव आमचा असले परीक्षा बघतोय माहिती नाही. देवदर्शनासाठीच गेलो होतो आणि देवानेच असं केलं. खूप वाईट वाटतंय. आणि एवढ्या ॲक्सिडेंट झाल्यापासून एवढ्या काळात मी एकाही देवाचं नाव घेतलेलं नाही आहे आणि हाक मारलेली नाही आहे. एवढं देवाने माझ्यासोबत खेळ आणि तमाशा चालू केलं आहे ते मला माहिती नाही. काय कसली माझी परीक्षा घेतात आहे देव हे पण मला माहिती नाही आहे. का माझ्या संग असं करायला लागलेत हे पण मला माहिती नाही आहे. वारंवार सतत ॲक्सिडेंट होणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे. आणि हे माझ्या संग गेले 2 महिने झाले माझ्यासोबत हा खेळ चालू आहे. या 2 महिन्यात माझ्या नवऱ्याचं 5 वेळा ॲक्सिडेंट झालेला आहे. 1 वेळा डोकं फुटलं आहे आणि हात फुटले, टाक्या बसलेत हाताला, डोक्याला. आणि आता पाय डायरेक्ट 2 ठिकाणी फ्रॅक्चर. हे सारखं का होतं आहे मला कळत नाही आहे. का बाहेरचं आहे का घरचं आहे का देवाचं आहे का केलेलं आहे का शनी आहे. कुठल्याच बाबतीत काहीच कल्पना नाही आहे मला. त्यामुळं आता मी तर देवाचा धावा करणं सध्या बंदच केलेले आहे. नावसुद्धा मला नको वाटते कुणाचंच घ्यायला. कारण इतकं मी करून एवढं सगळं होऊन पण माझ्या संग जर असं होत असेल तर ह्याला काही अर्थच नाही आहे. एवढं सगळं करून एवढं सगळं देवधर्म करून तरीसुद्धा माझ्यासोबत असं होत असेल तर ह्याला कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळं तरी असं मनाला आणि जीवाला खूप लागलं आहे माझ्या. एवढं सगळं करून पण मला सगळे लोक हसण्यासारखं ह्या देवाने केलेलं आहे. त्यामुळे मी आता सध्या तरी कोणाचंच नाव मला माझ्या तोंडात घ्यायचं नाही आहे. बघूयात आता एक्सरेला नेलेलं आहे. फायनली काय रिझल्ट मिळतो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.